नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. हा आठवडा गोंधळाचा आहे जरासा. 2 ऑक्टोबरला दसऱ्याची, त्याचप्रमाणे गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्याचबरोबर एक्सपायरी आहे. ऑटो सेल्सचे आकडे यायचे आहेत. ओपेकची मीटिंग आहे. त्यामुळे वेगवेगळ्या बातम्या आणि एक दिवस सुट्टी असा थोडासा गोंधळाचा आठवडा आहे. आज डेटा बघायचा झाला तर क्रूड 69.57, बॉन्ड यील्ड 4.16, तर डॉलर इंडेक्स 97.69 या लेवलला आहे. रुपया कमजोर होतोच आहे, हे आपण शुक्रवारी पाहिलेलं आहे. त्यामुळे क्रूड 69च्या पुढे आहे आणि ओपेकची मीटिंग आहे. तर काय काय होत आहे हे आपल्याला पाहावं लागेल. अमेरिकन मार्केट तेजीतच होतं. महागाईचे आकडे त्यांच्या अपेक्षेनुसार आले. PCE 2.90 आणि कन्झ्युमर सेंटिमेंट 55.1 एवढं आलं. आज पुष्कळ बातम्याही आहेत, पण आपल्याला शॉक म्हणा किंवा मार्केट पडलेलं दिसण्याची सवय झाली आहे म्हणा. सकाळी उठल्यावर मी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी 120 पॉईंट तेजीत होता. आनंद झाला. हा काय भारत पाकिस्तान मॅचचा परिणाम आहे का काय, की भारत जिंकला म्हणून आनंद झाला आणि तो आनंद आपण मार्केटमध्ये व्यक्त करणार आहोत का, काही समजत नाही आहे. पण गिफ्ट निफ्टी तर 120 पॉईंट तेजीत दाखवत आहे. म्हणजे सेन्सेक्स बघायचा झाला तर 300-350 पॉईंट तेजीत उघडू शकतो. काही बातम्या ज्या शेअरवर परिणाम करतात अशा आहेत, त्या बघूया. गोदरेज ॲग्रोवेट याने वर्ल्ड फूड इंडिया 2025मध्ये घोषणा केली होती आणि त्या घोषणेनुसार ते 960 कोटीची गुंतवणूक फूड प्रोसेसिंग, रिसर्च डेव्हलपमेंट यासाठी करणार आहे आणि म्हणून त्याने MOU पण साईन केलं. चंबळ 527 कोटीची त्यांना पेनल्टी लावली आहे. त्या संबंधात ऑर्डर मिळाली आहे. ही पेनल्टी सेंट्रल GST आणि एक्साईज खात्याकडून लावण्यात आली आहे. त्यामुळे चंबळ मंदीत राहू शकतो, तर गोदरेज ॲग्रोवेट तेजीत. PG इलेक्ट्रोप्लास्ट या कंपनीच्या सबसिडियरीने 50 एकर जमीन 1000 कोटी रुपयाला आंध्र प्रदेशात घेतली आहे आणि इथे 1.2 बिलियन एवढे रेफ्रिजरेटर्स बनवले जाणार आहेत. PG इलेक्ट्रोप्लास्ट तेजीत राहू शकतो. जिंदाल स्टील ओरिसामधल्या अंगुल इथे यांनी प्लांट सुरू केला आहे. 5 मेट्रिक टन पर ॲनम ब्लास्ट फर्नेस इथे तयार होईल. त्यांची हॉट मेटल कपॅसिटी आता 4 MTPAवरनं 9 MTPA होईल. श्रीराम फायनान्स याने श्रीराम ओव्हरसीजमध्ये 300 कोटी रुपये गुंतवले आहेत. ऑइल इंडिया आज तेजीत राहील आणि नेहमी ONGC ऑइल इंडिया तेजीत असतात, त्यावेळेला ऑइल इंडियामध्ये जास्त तेजी असते. अंदमान शॅलो ऑफशोर ब्लॉकमध्ये विजयपुरम इथे त्यांना नॅचरल गॅस त्यांनी शोधला आहे. आझाद इंजिनिअरिंग मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीबरोबर टर्बाईन एअरफॉईलसाठी त्यांनी करार केला आहे. एकंदर 5 वर्षासाठी त्यांनी करार केलेत.
1387 कोटीचे हे करार आहे. अल्केम लॅब, अल्केम वेलनेसला ट्रेड जनरिक बिझनेस 1 ऑक्टोबरपासून ट्रान्सफर करण्यासाठी करार केला आहे त्यांनी. HDB फायनान्शियल, याचा लॉक इन पिरियड संपतोय, त्यामुळं 2.28 कोटी शेअर ट्रेडिंगला येते. म्हणजे लॉक इन पिरियड संपल्यानंतर त्यांना विकण्यासाठी परवानगी मिळते. आजच्या आजच विकले जातात असं मात्र नाही. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल आणि कमर्शियल व्हेइकल ह्या विभागाचं डिमर्जर करणार होते, त्याला NCLTने परवानगी दिली आहे. IRFC मध्ये पत्रातू विद्युत उत्पादन निगम ही NTPCची सबसिडियरी आहे. या सबसिडियरीला IRFC कडून 3,388 कोटीची मदत मिळाली आहे. HDFCच्या बाबतीत मात्र बातमी चांगली नाही आहे. दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर ही ब्रँच आहे त्यांची. तर या ब्रँचला दुबई फायनान्शियल सर्व्हिसेस अथॉरिटीने नोटीस दिली आहे की ज्या क्लायंटची ऑनबोर्डिंग प्रोसेस 25 सप्टेंबरपर्यंत पूर्ण झालेली नाही त्यांना सेवा पुरवता येणार नाहीत, अशी नोटीस या अथॉरिटीने दिली आहे. त्यामुळे कदाचित HDFC बँक मंदीत राहू शकतो. BEL, DRDOकडून अनंत शस्त्र म्हणजेच सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीमची टेंडर काढली होती आणि ती 30,000 कोटीची टेंडर BEMLला दिली आहे. व्हॅस्कॉन, अडाणी इन्फ्राबरोबर त्यांनी MOU केला आहे. BEMLनी भारत फोर्ज आणि डेटा पॅटर्न बरोबर करार केला आहे. म्हणजे ट्रायपार्टे म्हणतो, तिघांनी मिळून ते काम करणार आहेत. NFL म्हणजे नॅशनल फर्टिलायझर 116 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली आहे त्यांना, म्हणून मंदीत राहील. BDLचं ऑर्डर बुक 31 ऑगस्ट अखेर 23,029 कोटी एवढं झालं. टाटा कॅपिटलचा IPO 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या काळात येईल. 21 कोटीचा फ्रेश इश्यू आहे आणि 26.6 कोटीचा OFS असेल. तर यामुळे टाटा इन्व्हेस्टमेंट किंवा टाटा ग्रुपचे शेअर तेजीत राहू शकतात. ब्रिगेड ही AMG इन्फो पार्कमध्ये 100% स्टेक 13.4 कोटीला घेणार आहे. आणि त्याचप्रमाणे ब्रिगेड हॉटेल व्हेंचरला तेलंगणातली जमीन 100 कोटीला विकणार आहे. उद्यापासून इंडिगो आणि मॅक्स हे निफ्टी 50मध्ये ॲड होतील, तर हिरो मोटो आणि इंडसइंड बँक हे बाहेर पडतील. त्यामुळे त्याच्यामध्ये कदाचित आज संध्याकाळी म्हणजे मार्केट संपायच्या थोडा वेळ आधी काहीतरी ॲक्शन येईल. इंडिगो आणि मॅक्समध्ये खरेदी होईल, तर हिरो मोटो आणि इंडसइंड बँकेत विक्री होईल. दालमिया भारत शुगर ते शुगर प्लांटेशन आणि शुगर फॅक्टरी टांझानियामध्ये सुरू करणार आहे. आज कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत राहतील
गिफ्ट निफ्टीप्रमाणे बघायचं झालं तर सुरुवातीला तेजी राहील, फक्त प्रश्न ती तेजी टिकते का एवढा आहे. पहिल्यांदा तेजीचे शेअर बघूया. आयशर मोटर, विशाल मेगामार्ट, युनायटेड स्पिरिट्स, BEL, आरती ड्रग्ज, पिडिलाइट, लार्सन टुब्रो, JSW स्टील. कारण अजूनही डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी आहे, त्यामुळे मेटल तेजीत राहते. टाटा मोटर्स, टाटा मोटरला ब्रिटिश सरकारसुद्धा मदत करणार आहे JLRसाठी. इंडिगो, मॅक्स हेल्थ, स्टील अथॉरिटी, लेमन ट्री, PG इलेक्ट्रोप्लास्ट, ICICI बँक, गोदरेज ॲग्रोवेट, टॉरेंट पॉवर, टॉरेंट फार्मा, ज्युपिटर वॅगन, ऑइल इंडिया, NTPC, मॅक्स हेल्थ, IRFC, IIFL फायनान्स, पॉवर ग्रीड, गोदरेज ॲग्रोवेट, BEML, वेल्स्पन कॉर्प, AU स्मॉल फायनान्स, आझाद इंजिनिअरिंग आणि हिंदुस्तान झिंक. तर मंदीमध्ये व्होल्टास, बंधन बँक, वरुण ब्रिव्हरेजेस, प्रेस्टीज, चंबळ फर्टिलायझर आणि HUL. कारण HULने त्यांच्या रिपोर्टमध्ये फ्लॅट ग्रोथ राहील असं सांगितलं आहे. कारण इन्व्हेंटरी पुष्कळ शिल्लक राहिली आहे. GSTमुळे 3 आठवडेभर लोकांनी त्यांची खरेदी पुढे ढकलली होती. तर बघूया काय काय होत आहे ते. पण आठवडा हा नक्कीच चांगला जाईल, कारण 2 दिवस मार्केट, पुन्हा सुट्टी, पुन्हा 2 दिवस मार्केट, त्यामुळे डोक्याचा थकवा निघून जायला 1 दिवसाची सुट्टी मिळू शकेल. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.